विरार अलिबाग कॉरिडॉर 126 किलोमीटर अंतरासाठी 19,000 कोटींचा खर्च. कामाला लवकरच होणार सुरुवात. पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून असा आहे रोड मॅप. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. मुंबईजवळील रिंग रोडची संकल्पना पूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विरार अलिबाग कॉरिडॉरच्या उभारणीचे काम लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच सुरू होणार आहे. कॉरिडॉरच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी देशातील 14 नामांकित कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. विरार अलिबाग कॉरिडॉरच्या निविदेची तांत्रिक बोली उघडण्यात आली आहे. कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील 11 पॅकेजेस तयार करण्यासाठी 14 कंपन्यांची 33 निविदा सादर केल्या आहेत. 126 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर 2 टप्प्यात बांधला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे 98 किलोमीटर लांबीचा रस्ता तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे 29 किलोमीटर लांबीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे तांत्रिक बोलीनंतर पुढील प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर पार पाडली जाणार आहे. MSRDA च्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आर्थिक बोली आणि निविदा वाटपाची प्रक्रिया जूनच्या अखेरीस पूर्ण केली जाईल. फील्ड प्रकल्पाचे काम सप्टेंबरपर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. हा कॉरिडॉरच्या पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जाणार आहे. MMRDA चा महत्त्वाचा प्रकल्प सुरू करण्यासाठी MSRDCने भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण केले आहे. सध्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी पालघरमधील भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे, तर रायगडमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. रिंग रूट तयार करण्याची योजना. विरार अलिबाग प्रकल्प तयार करून MMR मध्ये रिंग रूट तयार करण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. त्यासाठी MMRचे सध्या सुरू असलेले सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत विरार अलिबाग कॉरिडॉर, अटल सेतू, शिवडी विरार कनेक्टर, वसई भाईंदर पूल, कोस्टल रोड, वर्सावा वांद्रे सी लिंक आणि वांद्रे वरळी सी लिंकसह अन्य प्रकल्प जोडले जाणार आहेत. सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर MMRच्या प्रत्येक भागात जलद आणि सुलभ प्रवेश करणे आवश्यक होईल. 126 किमी लांबीच्या या कॉरिडॉरच्या मुंबई अहमदाबाद, मुंबई नाशिक, मुंबई पुणे द्रुत गती मार्ग, मुंबई गोवा महामार्ग अशी नावे देण्यात येणार आहेत. पनवेल, JNPT आणि अटल सेतूला जोडले जाईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी काम सुरू करण्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर 2024च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सरकारला MSRच्या सर्व प्रस्तावित प्रकल्पांचे बांधकाम विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करायचे आहे, जेणेकरून उपलब्धी जनतेला सांगता येईल. ही योजना पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. येत्या 2-3 महिन्यात निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्षाअखेरीस अनेक नवीन प्रकल्पांची कामे सुरू होताना दिसतील. तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.